नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कथित ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने समाजाला हादरून सोडले आहे. स्वतःला गुरुमाऊली, कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करणाऱ्या या व्यक्तीने अंधश्रद्धेचा आधार घेत लोकांचा विश्वास जिंकला आणि त्याचाच गैरवापर केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. विशेषतः महिलांच्या शोषणाशी संबंधित धक्कादायक बाबी समोर आल्याने या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाची बाब म्हणजे काही प्रभावशाली व्यक्तींशी असलेली त्याची जवळीक. काही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती त्याच्याशी संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याची चर्चा आहे. यामुळे सामान्य लोकांमध्ये त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आणि त्यातून अशा प्रकारांना खतपाणी मिळाल्याचे मानले जात आहे. समाजात प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्यास अंधश्रद्धा अधिक बळकट होते. ही बाब या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाली आहे. इतिहासातही अशा भोंदूगिरीच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत, ज्यात आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि लैंगिक शोषणाचे प्रकार उघड झाले आहेत. तरी देखील लोक अज्ञान, भीती आणि समस्यांमधून मार्ग शोधण्याच्या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. याच मानसिकतेचा गैरफायदा घेत काही लोक स्वतःचा स्वार्थ साधतात. या पार्श्वभूमीवर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची आणि अंधश्रद्धेविरोधात ठाम भूमिका घेण्याची गरज अधोरेखित होत आहे. नागरिकांनी कोणत्याही दाव्यांवर आंधळा विश्वास न ठेवता प्रश्न विचारण्याची सवय लावणे आवश्यक आहे. एकूणच या घटनेने केवळ एक प्रकरण उघड केले नाही, तर समाजातील अंधश्रद्धेच्या समस्येकडे पुन्हा एकदा गंभीरपणे लक्ष वेधले आहे.